आणि प्रलंबित मागण्यांसाठी चाळीसगावमध्ये लिपिक कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन। चाळीसगाव प्रतिनिधी शासकीय आणि निमशासकीय विभागाचा कणा असलेल्या लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी चाळीसगाव येथे बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे। जय महाराष्ट्र। शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना तालुका शाखा चाळीसगाव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असून वेतन त्रुटी दूर करण्याच्या मुख्य मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत। वेतन त्रुटीचा प्रश्न प्रलंबित। आंदोलनस्थळी बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की लिपिक संवर्गावर चौथ्या वेतन आयोगापासून मोठा अन्याय होत आहे। आजवर 5वा, 6वा आणि 7वा वेतन आयोग लागू झाला, परंतु या संवर्गातील वेतन त्रुटी अद्याप दूर करण्यात आलेली नाही। वारंवार निवेदने देऊनही शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर काम बंदचा पवित्रा घ्यावा लागला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आंदोलकांच्या प्रमुख मागण्या: वेतन सुधारणा, चौथ्या वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी तातडीने लागू करणे। जुनी पेन्शन योजना, सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी। अनुकंपा तत्त्व, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुकंपा प्रतीक्षा सूचीत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा। समावेशन, जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ग्रामविकास किंवा जलसंधारण विभागात समावेशन करावे। नामकरण, लिपिक संवर्गाचे पदनाम बदलून ते अधिक सन्मानजनक करावे। आंदोलनाचा पवित्रा: आंदोलनस्थळी कर्मचाऱ्यांनी वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, लिपिक संवर्गाचे नामकरण झालेच पाहिजे आणि कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। या आंदोलनामुळे शासकीय कार्यालयांमधील कामकाजावर मोठा परिणाम झाला असून जोपर्यंत शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे। या आंदोलनात चाळीसगाव तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष कर्मचारी सहभागी झाले आहेत। ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर, बातमीसाठी संपर्क बबलू आहिरे। मी आपल्या